नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. तर आज आहे आज कोणता वार आहे? आज आहे बुधवार. आणि आज म्हटलं चला एखादा व्लॉग आपण शूट करूया. तर आताचे वाजलेले आहेत 12:45 आणि आता मी शूट करते. तर आता कसा होईल काय माहिती नाही आहे. आता म्हटलं आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर एखादा तरी ब्लॉग यायलाच पाहिजे. म्हणजे हप्त्यातून एकदा तरी. माहिती आहे नवीनच चॅनल आहे पण तरी पण शूट झालंच पाहिजे. तर त्याच्यामुळेच म्हटलं चला आज करूया. तर आता मुली तर सकाळी स्कूलमध्ये गेलेत. आता त्या 2:45 वाजता त्यांना मी घ्यायला जाईल. जेवण वगैरे सर्व झालं. आत्ताच मी माझं पण आवरून घेतलं कारण मी घरी असले ना डोकंसुद्धा विसरत नाही, माझं काहीच आवरत नाही मी. तर पण मला आता ब्लॉग शूट करायचा होता म्हणून मी आता थोडीशी रेडी झाली. आणि आता घरातले मला कामं आवरायची म्हणजे मुलींची स्कूल सुटेपर्यंत माझे घरातले सर्व कामं आवरले पाहिजे. मग त्या आल्यानं मग त्यांच्याच याच्यात राहावं लागतं थोडंसं ट्युशनला जाईपर्यंत. अनुष्काच जाते ट्युशनला, दिव्यांका जात नाही. पण ती जाईपर्यंत मग तिला खायला द्या, तिचं आवरून द्या तोपर्यंत. कारण तिला काय होतं की ती लगेच 2:45ला मी जाते, 3 वाजता स्कूल सुटते तिची. घरी येईपर्यंत आम्हाला 3:30पर्यंत होतात, म्हणजे 15-20 मिनटं घरी यायला लागतात. त्याच्यानंतर मग ती ड्रेस चेंज करणं, त्याच्यानंतर तिचं आवरणं, खाणं आणि लगेच 3:30 नाहीतर 3:45 वाजता लगेच ती ट्युशनला जाते. त्याच्यामुळे तिची थोडीशी धावपळ तिची होते. आणि मग अनुष्का दिव्यांका कसं छोटी आहे तर तिला एवढी धावपळ तिला झेपणार नाही म्हणून तिला ट्युशन लावलेलं नाही. कारण स्कूल सुरू झाली, प्रत्येक वर्षी तिचं असंच असतं. स्कूल सुरू झाली 7-8 दिवस मस्त स्कूलला जाती आणि तिथून मग काय होतं की लगेच तिला ते शाळेचं टेन्शन यायला लागतं, अभ्यासाचं टेन्शन यायला लागतं. बुक सेट वगैरे घेतल्यावर तिला ते काय होतं काय माहीत, प्रत्येक वर्षी तिला ना स्कूल स्टार्ट झाल्यावर 9 दिवसाला तिला लगेच ती बिमार पडते. आत्ता ती जस्ट बिमार पडली होती. त्याच्यामुळे मी तर ट्युशन लावत नाही कारण जास्त लोड नको म्हणून. आणि अनुष्काला पण ट्युशन नव्हतं पण ह्या वर्षी लावलं तिला कारण ती आता 6 स्टँडर्डमध्ये आहे. आणि थोडंसं कसं काही सिलेबस असे असतात जे आपण घरी समजावून सांगू शकत नाही, त्याच्यामुळे तिला ट्युशन लावलेलं आहे. आणि दिव्यांकाचं कसं घरी हँडल तिचं होऊन जातं त्याच्यामुळे. तर चला आता मी वरती गच्चीवर चालले कपडे धुवायला. कपडे धुवून येते आणि झाडांना अनुष्काला म्हटलं होतं पाणी टाक कारण माझा आता सध्या प्रॉब्लेम सुरू आहे. त्याच्यामुळे वरती काय ना भरपूर अशा तुळशी आलेल्या आहेत आणि तुळशीला पाणी टाकायला मग नको वाटतं. झाडांना पाणी म्हणजे तुळशीला पाणी पडतंच त्याच्यामुळे. आणि कालची लाईटिंग मी तुम्हाला दाखवते कशी दिसते. व्हिडिओ अशी रिअलमध्ये बघायला ना खूप सुंदर वाटते, खूप जास्त. तरी तिचे 2 सेट म्हणजे 2 तिचे सेट आलेले होते, एकच लावला मी. आणि कारण लावायला जागाच नव्हती, म्हणजे तिथे हुक नाही, खिळे नाही, काहीच नव्हतं. मी फक्त चिकटटेपनं साधं चिटकून दिलं तरी ते म्हटले काय सोंग केलं आहे. म्हणजे ते वेगळंच दिसतंय चिकटटेपनं चिटकल्यावर, पण खूप सुंदर दिसते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी दिसते काय माहीत नाही आहे. बघा बघा ती चमकतीये पण व्हिडिओमध्ये स्थिर दिसते, पण ती लपलप होतीये थोडीफार. तर आता माझे आणि देवघराची हालत तुम्हाला दाखवते मी कशी. तर काल अनुष्काने देवपूजा उचलली होती, म्हणजे सत्यनारायणाची पूजा. देवपूजा तर ती पण काही करत नाही. जर सुट्टी वगैरे असेल तर मग तिला सांगते करायची. पण आता ना देवघरं बघायला गेलं तितकं अस्तव्यस्त पडलेले आहे माझ्या देवाचे हाल असे होतात 2-4 दिवस. बघा हे जे आहे ना हे स्वामींचं वस्त्र आलं आहे शिवायला, कालच त्यांनी आणून दिलं. आणि हे बघा काल तिनं पूजा उचलली तिनं, पण सर्व सामानची थली तिथंच ठेवलं, बाकी असं काही आवरलंच नाही तिनं. म्हटलं जाऊ दे उचलून तर ठेव फक्त पूजा तसं राहीपर्यंत. आणि नारळाचं झाड पण ना आता मस्त वाढतंय. जो नारळाला कोंब आलेला आहे तो, ते बघा. तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं तेव्हा खूप छोटं होतं, म्हणजे एवढाच कोंब होता आलेला. पण आता लगे त्याला पानं फुटत आहेत, मस्त होते ते. पण आता ह्या वेळेसचं ना मी गावाकडे देणार नाही कारण इथंच कुंडीत लावणार आहे. कारण दारासमोर पण नारळाचं झाड असेल तर शुभ असतं म्हणून. त्याच्यामुळे मी ह्या वेळेस इथेच कुंडीत लावणार आहे. तर चला वरती जाऊया. आणि आजचं वातावरण असं काही आहे. तर इथे कपडे धुवायला केलेले आणि तिथे बेसिंग आहे. ही वरची रूम, म्हणजे कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर वरती ॲडजस्ट ते होऊन जातात. आणि असं काय आहे आजचं वातावरण. आभाळ आलेलं आहे. झाडाला ना पाणीच नाही आहे, तर काय सुकायला लागले झाडं. अनुष्काला सकाळी म्हटलं पाणी टाक तर टाकलं नाही तिनं.
आता तिला स्कूलमधून आल्या आल्या तिला म्हणावं लागेल की पाणटाकाने इथं काय आहे ना. खूप जोरात पाऊस आहे, खूप जोरात पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवते. 3 वाजलेत आणि स्कूलमधून मेसेज आला की पाऊस खूप सुरू आहे, मुलांना आता सोडणार नाही आहेत ते म्हणून मग मी बसले, कारण मी पण इतक्या पावसात जाऊ शकत नाही, कोणीच पॅरेंट्स जाणार नाही इतक्या पावसामध्ये. तर आता काही इलाज नाही त्याला, पाऊस थांबेपर्यंत जाऊ शकत नाही, कारण आपण रेनकोट जरी नेला आणि छत्री नेली, काही जरी नेलं ना तरी मुलं भिजतात. आणि मग ह्या अशा आता वातावरणात उगाच सर्दी खोकला उगं बिमार पडायची कारणं. आणि आत्ताच नेमकीच दिव्यांका कसं तरी बरी झाली आहे. तर काय नाही. आणि मला वाटतं पहिला पाऊस आहे, इतका जोरात येतो पावसाळ्याचा, हा पहिला पाऊस आहे. आणि खरंच मस्त वाटायले, थंड वातावरण झाले. नाही भिजायचं, पाऊस येतोय, सर्दी होत. मम्मी तू बोलते की जोरात पाऊस आले की भिजायचं. तू बोलली होती की जोरात पाऊस आले की तू बोलली होती ट्युशनला मी सांग या, मला नाही जायचं तर नाही जायचं. मॅडमचा फोन येईल पुन्हा, तू जर नाही गेली तर काय उत्तर देऊ मी तिला. बरं झालं पटकन घ्यायला आले मी तुम्हाला त्या बुरबुरीमध्येच, नाही तर आता परत वाढलाय पाऊस. कपडे भिजतायत का आपले. कडक किती येतात चटका बसला. अरे मस्त लागतोय बरं चहा, पण गुळाचा चहा छान लागतो.
होय फर्स्ट ए मम्मी दाखव जा ना. ते बंद कर दे. मम्मीच्या नाही आलं, मम्मीने झाकून दिलं. समजून जायचं ना मग. बाप मम्मीच्या आलं. ओ लागली. लागली ना मला. डबल खेळायचं. ए मी डबल नाही खेळले मम्मी. खेळले. होली सुचतच नाही काही. दरवेळेस तुम्ही जिंकायचं. ह्या गेम मध्ये मी पण चॅम्पियन. काय व्हायला लागली. बेबो अभ्यास करून घे, सकाळी कंटाळा येतो बघा. आता आहे ना वेळ. अर्ध्या तासामध्ये माझा स्वयंपाक झाला होता, कारण ते सकाळी जेवण करून गेले नव्हते. आणि त्यांना मी विचारलं होतं की जे स्वयंपाक करून ठेवू का, तर नाही म्हटले. आणि आल्यावर मग चिडचिड करायला लागले, कारण त्यांना भूक लागली होती. तर 5:30ला आले ते. 5:30ला मला सांगितलं. आता मला म्हटले पण नाही की मला भूक लागली. नंतर मग चिडचिड करायला लागली. त्याच्यामुळे काही व्हिडिओ पण केला नाही. पण मग 5:30ला स्वयंपाकाला लागले. 6 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला. त्यांना जेवण वाढून दिलं, जेवण केलं त्यांनी. त्यानंतर मुली जेवल्या. म्हणजे 7 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं होतं. भांडे सगळं घासले होते. म्हणजे लाईट गेली. पण मग मोबाईलची बॅटरी लावून वगैरे आवरून घेतलं मला बसेपर्यंत. त्याच्यानंतर थोडंसं मुलींसोबत टाईमपास केला. आणि आता बसली, लाईट आली. तर आज इतकं लवकर आवरलं सर्व काही, कारण रोज ह्या टायमाला मी स्वयंपाकाला पण लागत नाही. पण आज जेवण करून बसले. पण बरं होईल जर रोज जर असं जर झालं तर, कारण खूप उशीर होतो जेवायला. आमचं तरी लवकर होतं, मला 8-8:30 वाजेपर्यंत आमचं जेवण होतात. पण यांना ना खूप उशीर होतो, कारण ते उशिरा येतात. मी पोटपौर्णिमे दिवशी त्यांच्यासाठी थांबले होते 10-10:30 वाजेपर्यंत. नंतर काही जेवण थकलंच नाही, कारण भूकमोड होते, भुकेची वेळ निघून जाते मग जेवण जात नाही. पण त्यांना कसं झालं की त्यांना आता सवय झालेली आहे. त्यांना ती सवय झाली आहे, पण मग त्यांचं ॲसिडिटी याचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. पण आपण त्याला काही करू शकत नाही, कारण ते ऐकत पण नाहीत. तर चला, आता आजचा व्हिडिओ म्हणजे असा होता माझा आजचा हा दिवस. आता मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त ब्लॉगिंग करायचा. मोठे यूट्यूबर असतात किंवा क्रिएटर असतात, जसं सौरभ जोशी रोज ब्लॉगिंग करतो. कसं करतो तो त्याची त्यालाच माहिती. रोज कंटिन्यू त्याचा ब्लॉग असतो. मग काही का असं ना, घरचं ब्लॉग असतो, घरची म्हणजे काही असं ना, काही खेळातला असेल, घरचा असेल, थोडं काय होईना पण तो टाकत राहतो. खरंच कमाल त्याची. तर पण खूप छान वाटतं आपण समजा अशी ब्लॉगिंग शेअरिंग केली तर मस्त वाटतं. तर चला, मी पण प्रयत्न करेन. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपल्या हे नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.